नमस्ते, परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण देवी आरी वर्क विथ पेंटिंग कशी करायची ते बघणार आहोत। त्यासाठी मी इथं इमेज घेतलेली आहे। ती इमेज कशी आपल्याला ट्रेस करायची त्याची सगळी माहिती मी माझ्या व्हिडिओमध्ये देत असते। तर त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील। कारण आपण असेच युनिक असे व्हिडिओ घेऊन येत असतो, क्लासेस घेऊन येत असतो, आणखी टेक्निक घेऊन येत असतो। तर आज आपण ही देवी ट्रेस करू। त्यासाठी तुम्हाला A3 प्रिंट काढायची आहे आणि ती कार्बनने छापून घ्यायची आहे। तर इथं मी कलर जे यूज केलेले आहेत ते फेविक्रिलचे कलर यूज केलेले आहेत। तर सुरुवातीला फेस मी इथं पेंट करून घेत आहे। फेससाठी मी इथं ब्लॅक कलर वापरलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणखी देवी आरी वर्क कशी करायची, पेंटिंग कसं करायचं, तसेच फ्री आरी क्लासेसची सगळी प्लेलिस्टची जे व्हिडिओ आहेत ते सगळे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, तुम्ही चेक करू शकता। इथं पूर्ण आपल्याला जे आहे ते फिल करून घ्यायचं आहे। इथं मी जो कलर यूज केलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही डार्क येलो कलर यूज करू शकता। मी थोडा येलोमध्ये ऑरेंज मिक्स करून घेतलेला आहे, कारण थोडं युनिक असं कलर दिसावा म्हणून। तर तुम्ही डार्क येलो कलरही इथं वापरू शकता। परत मी त्यावरती परत एक येलो कलरचे शेड टाकणार आहे, कारण खूप असं डल मला हा कलर वाटत होता। तर डोळ्यांसाठी ही आउटलाईन करून घ्यायची आणि फेस फिलिंगसाठी आपल्याला इथं आउटलाईन करून घ्यायची आहे। फेसला ज्या पद्धतीनं इमेजमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने इथं मी करत आहे। आणखी काही आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता। असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथं पूर्ण आउटलाईन करून घ्यायची आहे, ज्यामुळे फेस जे आहे ते दिसून येणार आहे। त्यासाठी हायलाईट करून घ्यायचं आहे। इथं मी व्हाईट आणि ब्लॅक मिक्स करून हायलाईट केलेला आहे। इथं डोळ्यांसाठी साईडला आपल्याला रेड कलर यूज करायचा आहे। त्यानंतर आतमध्ये आपल्याला परत जे आहे ते व्हाईट कलर वापरून आतमध्ये जे गोल आहे त्या ठिकाणी आपल्याला ब्लॅक कलर लावून घ्यायचं आणि परत त्याला हायलाईट करायचं आहे व्हाईट कलरने। इथं परत येलो कलर मी एक शेड मारून घेत आहे, कारण मला खूप डल वाटत होता कलर म्हणून परत येलो कलरचा एक मी मारून घेतलेला आहे। तर आज माझा घसा खराब आहे, त्यामुळे थोडं आवाज माझा वेगळा येत असेल आपल्याला, तर प्लीज समजून घ्या। एक शेड मारून झाल्यानंतर आपल्याला परत डोळ्यांसाठी पेंटिंग करायचं आहे। डोळे आपल्याला कवर करून घ्यायचे आहेत, त्यानंतर नथ कवर करून घ्यायचे। त्यानंतर आपलं फेस जे आहे ते पूर्ण फेसचं जे वर्क आहे ते पूर्ण होणार आहे। त्यानंतर आपल्याला आरी वर्क घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता तुम्ही हायलाईट करून झालेला आहे फेस, तसेच आपण एक शेड येलो कलरची देऊन घेतलेली आहे। आता आपल्याला डोळ्यांना कलर करून घ्यायचं आहे, त्यासाठी इथं मधल्या पोर्शनला मी व्हाईट कलर देऊन घेत आहे। पूर्ण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये आपल्याला फेस कसं फील करायचं ते सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण खूप डिझाईन जी होती ती ब्रायडल होती, त्यामुळं वर्क करतानाही मला खूप वेळ लागला, तसेच मला एडिटिंग करतानाही खूप वेळ लागलेला आहे। आणखी आता जी मी रेकॉर्डिंग करत आहे त्यालाही मला वेळ लागणार आहे। त्यासाठी प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा, त्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही की कोणकोणती स्टेप कुठं आपण यूज केलेले आहे। स्टेप बाय स्टेप तुम्ही हे वर्क अगदी सोप्या पद्धतीनं घरी करू शकता। तर इथं रेड कलर मी देऊन घेतलेला आहे। आता वरती आपल्याला इथं चंद्रकोर काढून घ्यायचे आहे रेड कलरने। चंद्रकोर काढून झालेले आहे। त्यानंतर आपण बाजूचे डिझाईन सुरुवात करूया आरी वर्क करण्यासाठी। त्यासाठी मी इथं स्टोन चेन वापरलेला आहे। स्टोन चेनचा वापर या डिझाईनमध्ये मी भरपूर केलेला आहे, कारण तुम्ही डिझाईन थंबनेलमध्ये बघू शकता ती सेम डिझाईन जी होती ती त्यामध्ये
स्टोन चेनचा वापर जास्त प्रमाणात केलेला आहे. त्यानंतर आपल्याला आउटलाईनसाठी इथं शुगर बीट्स यूज करायचे आहे. तर स्टोन चेन कशी फिक्स करायची तोही व्हिडिओ आपला प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे. परत एकदा मी आपल्याला सांगते की डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेल्या आहेत सगळ्या व्हिडिओची, तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणखी फ्री आरी क्लास घरी बसून अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकता. प्रत्येक स्टेप मी त्यामध्ये दाखवलेले आहेत. 25 व्हिडिओ जे आहेत ते आपले त्यामध्ये अवेलेबल आहेत. तर इथं बघू शकता आपण इथं स्टोन फिक्स करून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला शुगर बीट्सची आउटलाईन करून घ्यायची आहे. दोन्ही बाजून आपल्याला शुगर बीटची आउटलाईन करून घ्यायची आहे. आता इथं तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनं आपल्याला शुगर बीट्सचं वर्क केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं मोती ॲड करायचे आहेत. आणखी शुगर बीट्सना परत वर्क करायचं आहे. त्यानंतर इथे मी मोतीचे जे कुंदन आहेत ते लावून घेणार आहेत. 2 टाईपचे तर मी कुंदन घेतलेले आहेत, एक मोठ्या आकाराचे आणि एक छोट्या आकाराचे. तर इथं मी मोठ्या आकाराचे कुंदन लावून घेतलेले आहेत. तर आपल्याला फेसवरती परत स्टोन चेन लावून घ्यायची आहे. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला इथं मार्क केलेलं गोलमध्ये त्यामध्ये मी कुंदन चिटकून घेतलेले आहेत मोतीचे. आता इथं आपल्याला फेसवरती पूर्ण स्टोन चेन चिटकून घ्यायचे आहे. आता इथं नथ वर्क करण्यासाठी मी मध्ये कुंदन लावून घेतलेला आहे पान आकाराचा. त्यानंतर त्याच्याभोवती आपल्याला स्टोन चेन लावून घ्यायची आहे. त्याच्याबरोबरीनंच आणखी जरदोजीने इथं आपल्याला तार काढून घ्यायची आहे. तर इथं नथ बनवून जे आहे ते आपली तयार होत आहे. त्यानंतर आपल्याला वर्क परत सुरू करायचं आहे. इथं एक एक्स्ट्रा जे स्टोन खाली येत होता तो मी कट केलेला आहे, कारण खूपच लांब अशी नथ दिसत होती म्हणून. तर इथं कट करून मी काढलेला आहे. नथ आपली बनवून तयार आहे. त्यानंतर इथं परत आपल्याला कुंदन जे आपण लावून घेतलेलं आहे त्याला शुगर बीटची एक आउटलाईन केलेली आहे. त्यानंतर परत स्टोन चेनची आउटलाईन केलेली आहे. तसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर स्टोन चेनचा वापर मी भरपूर प्रमाणात केलेला आहे, कारण ओरिजिनल डिझाईनमध्ये त्याचा वापर खूप आहे. त्या पद्धतीनं सेम डिझाईन मी इथं क्रिएट केलेले आहे. असेच युनिक डिझाईन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ मी घेऊन येत असते, क्लासेस घेऊन येत असते. तसेच आता पेंटिंगचे व्हिडिओही मी घेऊन येणार आहे. आणखी आपल्याला कोणते व्हिडिओ बनवायचे असतील किंवा कोणत्या वर्कसाठी आपल्याला शंका असेल तर मला कमेंट करा. तो व्हिडिओ बनवून नक्की मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर इथं तुम्ही बघू शकता पूर्ण आउटलाईन स्टोन चेनची झाल्यानंतर आपल्याला शुगर बीटची आउटलाईन करून घ्यायची आहे. परत आपल्याला इथं बीट्स घ्यायचे आहेत. बीट्स मी वापरलेले आहेत 2 mm अँटी कलरचे मी इथं बीट्स वापरलेले आहेत. तुम्ही कोणताही यूज करू शकता. त्यानंतर इथं परत शुगर बीटची आउटलाईन करून घ्यायचे.
तर इथं तुम्ही बघू शकता पूर्ण आउटलाईन करून घ्यायची आहे डिझाईनची. इथं मी स्टोन चेन लावून घेतलेलं आहे, त्यानंतर परत शुगर बीडची आउटलाईन करून घेतलेलं आहे. इथं जे मोती लावलेले आहेत त्यालाही शुगर बीडची आउटलाईन करून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे खूप ब्रायडल असं हे वर्क होणार आहे, तुम्ही ब्लाऊजवरती यूज करू शकता. तर हे प्रदर्शनासाठी मी तयार करत आहे. प्रदर्शनाला आपला आधीचा देवी आरी वर्कचा जो वर्क केलेला होता, जी डिझाईन आपण वर्क केलेली त्याचा आपला पहिला नंबर आलेला आहे. तर त्यानंतर आपण ही डिझाईन परत क्रिएट करत आहोत. परत दुसऱ्या प्रदर्शनासाठी आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. त्यासाठी पूर्ण ब्रायडल वर्क इथं मी करत आहे. हीच डिझाईन तुम्ही बॅक नेकला वापरू शकता. ब्लाऊजसाठी खूप छान आणि सुंदर दिसणार आहे ब्रायडल वर्क. करताना आपल्याला वेळ लागतो, पण तयार झाल्यानंतर खूप छान वर्क दिसतं, खूप ब्रायडल वर्क दिसतं. आणि खास तुमच्यासाठी म्हणून मी हे वर्क केल्यानंतर परत जे आहे ते मला एडिटिंग करावं लागतं, परत रेकॉर्डिंग करावं लागतं. जे आपल्याला नको आहे व्हिडिओमध्ये ते कट करावं लागतं. त्यामुळे 4 ते 5 तास मला एका व्हिडिओला द्यायला लागतात. त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणखी खूप जणांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, कारण जर घरी बसून कोण वर्क करणार असेल, ज्यांना आरी वर्क येते आधीपासून तेही करू शकतील, किंवा ज्यांना आरी वर्क येत नाही ते माझे व्हिडिओ बघून शिकतील, आणखी या प्रकारचे असे वर्क करतील. जर तुम्ही कोणती डिझाईन बनवली असेल माझे व्हिडिओ बघून किंवा बनवणार असणार आहे तर प्लीज मला फोटो शेअर करा. माझा व्हॉट्सअप नंबर इथं मी दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही शेअर करू शकता. मला खूप आनंद होईल. तर इथं कुंदनच्या भोवतीनं परत स्टोन चेन लावून घ्यायचे. आवाज माझा आज खूप बसलेला आहे, त्यामुळं बोलताना मला त्रास होत आहे. तर इथं परत शुगर बीड्सची आउटलाईन करून घ्यायची आहे. शुगर बीड्स आणखी स्टोन चेन असंच इथं कॉम्बिनेशन केलेलं आहे. तुम्ही इथं मी इमेज जी आहे ती स्क्रीनवरती लावलेली आहे, तुम्ही बघू शकता. सेम आपल्याला इथं वर्क मी केलेलं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं वर्क आपलं करून तयार आहे. अशा प्रकारचे जे वर्क आहेत ते डिझाईन तुम्ही तयार करण्यासाठी जी इमेज आपण सिलेक्ट केलेली आहे ती इमेजचं आपल्याला A3 प्रिंट काढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला कार्बननी, व्हाईट कार्बननी किंवा येलो कार्बननी आपल्याला ट्रेस करून घ्यायचं आहे. पावडर कार्बन आपल्याला जे असतं पावडर ट्रेसिंग, तेही कसं आपल्याला इथं वापरायचं आहे तोही व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास करून घेऊन येणार आहे. परत डोली वर्क कसं करायचं, डोली वर्कचा व्हिडिओ अजून मी बनवलेला नाही आहे, त्यामुळे डोली वर्क हे आपल्यासाठी मी घेऊन येणार आहे. आणखी आपल्याला कोणते व्हिडिओ बनवून हवे असतील तर प्लीज मला कमेंट करा. आणि हे वर्क जे मी केलेलं आहे ते कसं आपल्याला वाटलेलं आहे तेही मला कमेंट करायला विसरू नका. तर अशा प्रकारे आउटलाईन करत जायचं आहे. ज्या ज्या ठिकाणी आपण हे कुंदन लावून घेतलेलं आहे त्या ठिकाणून आपल्याला फक्त आउटलाईन करत जायचं आहे. त्यामुळे डिझाईन जे आपण पाठीमागं छापलेले आहे त्या डिझाईननुसारच आपल्याला वर्क करायचं असं काही नाही, कारण 3 वेळा आपली डिझाईन चेंज होते. ज्यावेळी आपण छापतो त्यावेळी आपण ती डिझाईन चेंज करू शकतो, तसेच आपण ज्यावेळी वर्क करतो त्यावेळी डिझाईन चेंज करू शकतो. त्यामुळे आपल्याला घाबरायचं काही कारण नाही की जी आपण डिझाईन काढलेली आहे त्याच डिझाईनच्या वरती आपल्याला वर्क करायचं आहे. तर आपण आपल्या पद्धतीनुसार इथं वर्क करायचं आहे. इथं मध्ये जो गॅप आहे तिथं मी परत एक मणी टाकत आहे आणि साईडनी शुगर बीडची आउटलाईन करून घेत आहे. आता वरच्या बाजूला आपल्याला इथं कुंदन लावून घ्यायचे आहेत रेड कलरचे, त्याला परत आउटलाईन करायची आहे शुगर बीडची. तर इथं परत वरच्या बाजूला आपल्याला आउटलाईन करून घ्यायचे शुगर बीड्सचे.
तर इथं पूर्ण आपल्याला शुगर बीटची आउटलाईन करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जे रेड कलरचे स्टोन लावलेले आहेत, आणखी मोती जे लावलेले आहेत, त्याला परत आउटलाईन करून घ्यायचे शुगर बीटची. आणि आता आपण पूर्ण फ्रेंच नॉटचं वर्क करून घेणार आहे. इथं परत स्टोन चेन मी लावून घेतलेले आहे. आणखी त्यानंतर आपल्याला इथं थ्रेडने जे आहे ते फिल करून घ्यायचं आहे, कारण ते हलू नये म्हणून, निघू नये म्हणून. आणखी परत आपल्याला इथं शुगर बीट्सना 2 आउटलाईन इथं करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला इथं फ्रेंच नॉटने पूर्ण जे आहे ते आत वर्क करायचं आहे. इथं ही आउटलाईन आपल्याला राहिलेली आहे, ती आउटलाईन आपण करून घेऊया. परत रेड कलरचं जे आपण स्टोन लावलेलं आहे तिथंही आउटलाईन राहिलेलं आहे, तिथंही आउटलाईन करून घेऊया. इथं मी मोतीनं करणार आहे, कारण आपण जे फ्रेंच नॉट करणार आहे त्यामध्ये उठून दिसावं म्हणून आपल्याला इथं मोतीनं आउटलाईन करून घ्यायची आहे. त्यानंतर इथं फ्रेंच नॉटचं वर्क मी करणार आहे. आता त्या बाजूला आपल्याला परत एक कोयली आहे, तिथं आपल्याला परत आउटलाईन करून घ्यायची आहे स्टोन चेनची. आता इथं जी एक्स्ट्रा होती ते आपल्याला कट करून घ्यायची आणि परत तिथं जे आहे ते आपल्याला ग्लू लावून घ्यायचं आहे आणि फिक्स करून घ्यायचे, कारण ते परत निघू नये म्हणून. परत आता त्याला आउटलाईन करत आपल्याला खालीपर्यंत यायचं आहे. त्यानंतर आपल्याला बाहेरच्या साईडने परत आउटलाईन करून घ्यायचे. आता इथे मी थ्रेड जे घेतलेले आहे ती 3 थ्रेड घेतलेले आहेत, त्याचे 6 होतात. 6 लाईन जे आहेत ते तयार होतात. त्यानंतर इथं मी 2 जे आहे ते राऊंड करून घेत आहे फ्रेंच नॉटचे. फ्रेंच नॉट कसं करायचं त्याचाही व्हिडिओ आपला अवेलेबल आहे, तुम्ही चेक करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची मी लिंक दिलेली आहे फ्री आरी क्लासची. त्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला फ्रेंच नॉटचा जो व्हिडिओ आहे तो मिळून जाईल. तसेच खूप महत्त्वाचे जे व्हिडिओ आहेत, एंड नॉट कसं करायचं, स्टोन चेन कशी लावायची, सिल्क थ्रेडचं वर्क कसं करायचं, ते सगळे व्हिडिओ त्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहेत. जे जे आपल्याला गरज असती ते सगळे व्हिडिओ त्यामध्ये अवेलेबल आहेत. आणि जेवढे व्हिडिओ आपल्या यूट्यूबवरती आहेत सगळे व्हिडिओ व्हॅल्युएबल आहेत. काही ना काहीतरी तुम्ही त्या व्हिडिओमध्ये शिकणारच आहात, त्यामुळे व्हिडिओ बघायला विसरू नका. तर इथं पूर्ण फ्रेंच नॉटने आपल्याला फील करून घ्यायचं आहे. ही जी कोयली आहे, जिथं जिथं आपल्याला इथं गॅप दिसत आहे, जी आउटलाईन मी साईडनी केलेली आहे, त्या गॅप पूर्ण आपल्याला फ्रेंच नॉटने भरून काढायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण जे डिझाईन आहे ते आपल्याला इथं फ्रेंच नॉटने कवर करून घ्यायचे. तर एक बाजू ज्या पद्धतीने केली तशीच दुसऱ्या साईडला आपल्याला वर्क करून घ्यायचं आहे. आता वरच्या बाजूला इथं मी कुंदन लावून घेतलेले आहेत डिझाईनवरती. त्यानंतर मध्ये मोती लावून घेतलेला आहे. त्यानंतर सिल्क थ्रेडची त्याला आउटलाईन करून घेतलेली आहे. आता इथं परत जरदोजीची, त्यानंतर आपल्याला शुगर बीटची आउटलाईन करून घ्यायची.
आता आपल्याला परत स्टोन चेनची आउटलाईन करून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं आपल्याला वरच्या बाजूलाही स्टोन चेन लावून घ्यायचे. आणि हे जे कुंदन आपण लावून घेतलेले आहेत ती डिझाईन जी आहेत पानाकाराची आणखी गोलाकाराची ती डिझाईन झाल्यानंतर परत आपल्याला साईडनी वर करत यायचं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला ही डिझाईन जी आहे ती फिल करून घ्यायची आहे, कारण जे ही डिझाईन आपल्याला केल्याशिवाय आपण साईडची डिझाईन करू शकत नाही. त्यामुळं कसं आहे की डिझाईन जी आहे ती आपली खालीवर होऊ शकते. त्यामुळे आपल्याला आधी ही डिझाईन पूर्ण करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ते पुढं वर्क करायचं आहे. तर इथे शुगर बीटची आउटलाईन करून झाल्यानंतर आपल्याला स्टोन चेन लावून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला 2 mm गोल्डन बीट्स लावून घेतलेले आहेत. त्यानंतर परत स्टोन चेन इथं मी लावलेले आहे. पूर्ण राऊंड आपले झाल्यानंतर परत ज्या ठिकाणी ती चेन येते त्या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि जर चेन उचलत असेल तर तिथं थोडंसं ग्लू लावून घ्यायचं आहे, त्यामुळे जे वर्क आहे ते आपलं निघणार नाही. तर इथं राऊंड शेपचं जे वर्क आहे ते आपलं करून झालेलं आहे. त्यानंतर परत त्याला मोतीची आउटलाईन करून घ्यायची. परत आपल्याला 2 mmच्या बीट्सची आउटलाईन करून घ्यायची. तर वरच्या बाजूला जे स्टोन आहे तिथं आपल्याला परत शुगर बीटची आउटलाईन करून घ्यायची आहे. जसं आपण खाली स्टोनला आपण केलेलं आहे त्याच पद्धतीने वरच्या बाजूला स्टोनला करून घ्यायचं आहे. इथे जी चेन आहे ती कट करून घ्यायची आहे आणि परत थोडी जे चेन उचलते तिथं आपल्याला गुळ लावून घ्यायचं आहे. त्यामुळे जे आहे ती चेन आपली निघणार नाही आणि फिनिशिंगमध्येही दिसेल. तर इथं साईडनं जे वर्क राहिलेलं आहे ते वर्क पूर्ण करून घेऊयात. तर चला, इथं सुरुवातीला आपल्याला वरच्या बाजूला शुगर बीटची आउटलाईन करायची आहे. त्यानंतर एक स्टेप आपल्याला दाखवते, ती स्टेप आपल्याला फॉलो करत वरतीपर्यंत न्यायची. तर इथं सुरुवातीला मी शुगर बीटची आउटलाईन टाकून घेतलेली आहे. त्यानंतर स्टोन चेनची आउटलाईन करून घ्यायची आहे. आता स्टोन चेनची आउटलाईन जी आहे ती आपली होत आहे. त्यानंतर आपल्याला गोल्डन बीड्सची आउटलाईन करून घ्यायची आहे.
त्यानंतर इथं आपल्याला कुंदन लावून घ्यायचे. इथे मी मोठ्या आकाराचे कुंदन लावून घेतलेले आहेत. त्यानंतर इथं आपल्याला मोठ्या आकाराचे कुंदन लावून घ्यायचे. इथं मोतीचे कुंदन मी वापरलेले आहेत. आणि त्यानंतर परत आपल्याला गोल्डन बीड्सची आउटलाईन करून घ्यायची आहे. त्यानंतर शुगर बीटची आउटलाईन. तर ही स्टेप आपल्याला करत करत वरतीपर्यंत यायचं आहे. सेमच आपल्याला इथं जे आहे ते टेक्निक फॉलो करत यायचं आहे. ज्या पद्धतीनं आपल्याला 3 लाईन खाली टाकल्या त्याच पद्धतीनं आपल्याला इथं आधी गोल्डन बीड्सची लाईन टाकायची आहे, मग शुगर बीड्सची टाकायची आहे, त्यानंतर स्टोन चेनची टाकायची आहे, त्यानंतर परत शुगर बीड्सची टाकायची आहे, त्यानंतर परत गोल्डन बीड्सची टाकायची आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं एक जे वर आहे आरी वर्क ते करून झाल्यानंतर एक लाईन आपल्याला कुंदनची मोती वर्कची टाकायची आहे, मोतीच्या कुंदनची. आणि त्यानंतर परत आपल्याला हे जे लाईन आपण टाकलेल्या आहेत वर्कच्या त्या टाकायच्या आहेत. आता या लाईन ज्या आहेत त्या आपल्या टाकून झालेल्या आहेत. परत आपल्याला इथं कुंदनची लाईन टाकायची आहे. परत आपल्याला ही आपण जे वर्क केलेलं लाईन आहे ते परत इथं वरती कंटिन्यू करायचं आहे. आणि त्यानंतर वरच्या बाजूला एक कुंदन लावायचं आहे. तर इथं पूर्ण आपल्या लाईन वर्क करून झालेलं आहे. त्यानंतर वरती आपल्याला परत एक कुंदन लावायचं आहे, आणखी शुगर बीटची आउटलाईन करून घ्यायची आहे. तर इथं वर्क जे आहे ते आपलं पूर्ण झालेलं आहे. वर्क कसं झालेलं आहे ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा. खूप छान आणि सुंदर असे वर्क आपलं जे आहे ते बनून तयार आहे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि